आज राज्याचा अर्थसंकल्प सभागृहामध्ये सादर होणार। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे। राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार। आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होईल। 8 लाख उत्पन्नाची मर्यादा असेल तर व्यावसायिक शिक्षणही मोफत करण्याचा राज्य सरकारचा विचार। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आजपासून संसदेत चर्चा। सरकार आभार प्रस्ताव मांडणार। माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर लोकसभेत चर्चेला सुरुवात करतील। नीट पेपर लीकवरून आज संसदेत गदारोळ होण्याची शक्यता। इंडिया आघाडीनं दोन्ही सभागृहात चर्चेची मागणी केली। धर्मेंद्र प्रधान उत्तर देऊ शकतात सूत्रांचा दावा, तर राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार। हे अधिवेशन निर्धाराचं निरोपाचं नाही। निरोप कोण कोणाला देईल ते जनता ठरवेल। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। वांद्रा ते बांदा हे जग कधी पाहिलंय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती चांगली, शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची लिफ्ट मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची बोसरी टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर शासकीय निवासस्थानी आज संध्याकाळी भाजपच्या कोर कमिटीची बैठक। भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव या बैठकीला उपस्थित असतील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार। प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या ठाकरे बैठका घेणार। 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची बैठक। गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीआधीच ॲक्शन मोडवर। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। भारतानं T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दिमाखात धडक मारली आहे। कालच्या सेमीफायनलमध्ये भारताकडून इंग्लंडचा 68 धावांनी दणदणीत पराभव। 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण इंग्लंडचा डाव 103 धावांमध्येच आटोपला। भारताच्या अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकीपटूनं प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत इंग्लंडला रोखून धरलं। बुमरानं 2 विकेट्स घेतल्या। 10 धावा आणि 3 विकेट्स घेणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला। भारतानं पहिल्यांदा बॅटिंग करत रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगच्या जोरावर 171 धावा केल्या। रोहितनं 57 तर सूर्यकुमार यादवनं 47 धावा कुटल्या। पंड्यानंही 23 धावा देत भर काढली। बातमी नांदेडमधून। नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 40% पेरण्या पूर्ण। चांगला पाऊस पडत नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी। मालेगाव तालुक्यातील अनेक भागात पाऊस। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्याच्या मोहाडीत जोरदार पाऊस। धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। गोंदिया जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी। धान पिकाच्या नर्सरीला फायदा होणार। उकाड्यापासूनही नागरिकांची सुटका। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार। पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता। यंदा पालखीचा 339वा सोहळा। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून संत मुक्ताईच्या पालखीचं मराठवाड्यात आगमन। आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष करत मुक्ताईच्या दिंडीचा जालन्यात प्रवेश। हिंगोलीच्या रामलीला मैदानावर नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा। पाऊस पडल्यानंतर वारकऱ्यांचा उत्साह तेव्हाही कायम। नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी गंगाधरला अटक। उत्तराखंड पोलिसांची गंगाधरला अटक केल्याचा पत्नीचा दावा। गंगाधर बिहारमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती। नीट पेपर प्रकरणी आरोपींकडून 14 ओळखपत्र जप्त। जप्त केलेली काही ओळखपत्र बिहारची असल्याचं उघड। नीट घोटाळ्याचं लातूर बाह्य बिहार कनेक्शन समोर। मेडिकलची पदव्युत्तर परीक्षा 1 दिवस आडच होणार। एबीपी माझानं बातमी दाखवल्यावर विद्यापीठानं निर्णय बदलला। आधी सलग परीक्षा घेतली जाणार होती। विद्यार्थ्यांनी निषेध दर्शवला होता। महाराष्ट्र नीट पेपरफुटीचा तपास आता सीबीआयकडे। गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पाटणामधून 2 जणांना सीबीआयकडून अटक। मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना अटक। महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा नावाची पोस्ट चर्चेत।
ठाण्यातील अनधिकृत पब बारवरील तोडक कारवाईचं कौतुक करत आमदार प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्री शिंदेंसाठी पोस्ट. नाशिकच्या कोटम गावातील श्री जगदंबा देवस्थानच्या विकासासाठीची आवश्यक कार्यवाही गतीनं करा, बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांचा दोषमुक्तीसाठी अर्ज. एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी अर्ज दाखल केला. ईडीला या दोषमुक्तीच्या अर्जावर उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश. भाजपकडून विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांवर चर्चा. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत कधीही जाणार नाही, या सगळ्या चर्चा. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरे शाब्दिक कोट्या करतात, पण त्यांच्या मनात काही नसतं. हसत्या खेळत्या वातावरणात त्यांना चॉकलेट दिलं. अनिल परब यांना निवडणूक निकालाच्या शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. चंद्रकांत पाटील हे जुने मित्र, त्यांना चॉकलेट द्यावं असं वाटलं असेल. निवडणुकीआधी शुभेच्छा दिल्या जातात, तशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. अनिल परब यांची चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून खासदार संजय राऊतांवर चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज. चंद्रपूर जिल्हा ठाकरे गटाचे दोन्ही जिल्हाप्रमुख, सगळे तालुका प्रमुख, महिला प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी पदांचा राजीनामा देण्यासाठी मुंबईला रवाना. विधान भवनामध्ये दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील यांची भेट. यावेळी जयंत पाटलांनी वळसे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. अजित पवारांकडून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय. भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींची मागणी. महायुती सरकारच्या काळात अधोगती झाल्याचं समोर. जयंत पाटलांची महायुती सरकारवर टीका. काँग्रेसमध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यावर कारवाई होणार. काँग्रेस हायकमांडच्या सूचना. नाना पटोलेंची माहिती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवातच मुख्यमंत्री शिंदे आणि राजेश टोपेंनी केली. संवाद यात्रेदरम्यान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाकेंचा आरोप. लोकसभा निवडणुकीमध्ये सहज विजय मिळवून देणाऱ्या मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीत अमरावतीतून उमेदवारी द्यावी. मोहब्बत की दुकान असेल तर सिद्ध करा. काँग्रेसला भाजपच्या शिवराय कुलकर्णींचं आव्हान. दुधाला कायमस्वरूपी 5 रुपये अनुदान द्यावं, तर अधिवेशनात दूध पावडर एक्सपोर्टला 50 रुपये प्रतिटन अनुदान मिळावं. हर्षवर्धन पाटील यांची मागणी. तर उद्या विखे पाटील यांच्याकडून या संदर्भात बैठक आयोजित. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. मराठवाड्यातील रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती. नाशिकमध्ये पगार मागणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला भाजप पदाधिकाऱ्याकडून शिवीगाळ. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. तर महिलेनं कार्यालयातून 1 लाख रुपये चोरल्याची पदाधिकारी जयंत आव्हाड यांची तक्रार. बीड लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणेंना पुंडलिक खाडेंनी मदत केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचीही खाडेंची भाषा. जी क्लिप व्हायरल होतीये त्यामध्ये एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं विरोधी उमेदवाराचं काम केल्याची कबुली दिली आहे. हा सगळा प्रकार धक्कादायक. क्लिपची सत्यता तपासून वरिष्ठांकडे तक्रार करणार. भाजपच्या राजेंद्र म्हस्केंची प्रतिक्रिया. शिवसेना जिल्हाप्रमुख पुंडलिक खांडे यांच्या ऑफिसची तोडफोड. खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक. बीड शहरातील जालना रोडवरच्या खाडेंच्या ऑफिसवरती हल्ला. मरीन ड्राईव्ह इथल्या समुद्रामध्ये पाय घसरून वृद्ध महिला पडली. यावेळी गस्तीवर असलेल्या 2 पोलिसांनी समुद्रात उडी घेत तिला वाचवलं. किरण ठाकरे आणि अमोल दहीफळे अशी या पोलिसांची नावं. महाराष्ट्रातील बहुचर्चित आरती यादव हत्याकांडातील आरोपी रोहित यादवला आज वसई न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील आनंदवनमध्ये 25 वर्षीय तरुणीची हत्या. मृत तरुणीच्या गळ्यावर घाव असल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या 2 संचालकांना अटक. वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांची 39 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज.
मीरा रोडच्या टाइमलेस बार आणि रेस्टॉरंटवर पालिकेची कारवाई, आणखीही 30 ते 35 बार यांच्यावरती तोडक कारवाई करण्याचे पालिका उपायुक्तांचे आदेश. बदलापूरच्या कोंडेश्वर कुंडामध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाला. वसईमध्ये महावितरणच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीमुळे 9 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, उघड्या डीपी बॉक्समधील वायरीचा करंट लागून जीव दगावला. अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा महावितरणनं दुर्लक्ष केल्याचा आरोप. मंदिराच्या ओट्यावरची फरशी खचल्यानं ओट्यावर बसलेले बापलेक विहिरीत पडले, मात्र सुदैवानं विहिरीला जास्त पाणी नसल्यानं दोघांचेही जीव वाचले. अकोल्यातील गोरक्षण गावातील साई मंदिरातील ही घटना आहे. धुळ्यातील आनंद खेडगावातील साक्री पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याचा अपघात, पुढे सळई घेऊन जाणाऱ्या कंटेनरनं अचानक ब्रेक लावल्यानं दुचाकीस्वार गुलाब शिंपींना गंभीर दुखापत झाल्यानं मृत्यू. सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर लावावं लागणार नाही, महावितरणचं स्पष्टीकरण. तमिळनाडूच्या चेन्नई विमानतळावर कस्टम विभागानं 22 कोटींचं कोकेन पकडलं. केनियावरून येणाऱ्या महिलेकडे 2.2 किलो कोकेन सापडलंय. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.